मित्रो, हाय हॅलो नमस्कार. मी रोशन यादगिरे. आज आपण अविरत प्रयत्न करत राहण्याबाबत आणि आशावादी राहण्याबाबत बोलूया. खूपदा होतं काय की आपण प्रयत्न करत राहतो, परंतु आपल्या हातात काहीच लागत नाही. त्यामुळे होतं काय की आपण निराश होऊन बसतो आणि आपण हातपाय गाडून बसतो. परंतु असं करू नका. कित्येक अपयश आल्यानंतर सुद्धा प्रयत्न करून तर पाहू, हा आशावाद, ही उमेद, हेच तुम्हाला खूप काही देऊन जातं. खरं तर जिथं अपेक्षा नसते ना, तिथं करून तर पाहू हा प्रयत्न आपल्याला खूप काही देऊन जातो. जेव्हा सर्व आशा, अपेक्षा मावळताना, धूसर होताना दिसतात ना, तीच खरी वेळ असते वाट पाहण्याची आणि शांत राहण्याची. परिस्थिती तुमच्यावर वार करेलच, तो झेलण्याची आणि तिला भिडण्याची हिंमत ठेवा. हाच खरा आपला कसोटीचा आणि संयमाची परीक्षा घेणारा काळ असतो. यात आपण स्वतःला शांत ठेवले पाहिजे. याच परिस्थितीत आपण स्वतःशी पॉझिटिव्ह संभाषण केले पाहिजे. तेव्हाच मला वाटतं की आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडून येतो. आपली परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. अजून एक सांगायचं असं आहे की तुमच्या आतमधला स्पार्क, ठिणगी, चमक कायम जिवंत ठेवा. तिला विझू देऊ नका. कारण की ही ठिणगी, ही चमक, ही उमेद तुम्हाला जीवनात खूप काही देऊन जाते. मला या बाबतीत थॉमस एडिसनचं एक वाक्य आठवतं. थॉमस एडिसनचे जेव्हा 1000 प्रयोग फसले, तेव्हा त्याचा सहकारी म्हणाला की मिस्टर एडिसन, तुम्हाला वाटत नाही तुम्ही फार मोठी अपयशी आहात? मित्र हो, एडिसननं काय उत्तर दिलं असेल? नाही, मला वाटत नाही की माझे 1000 प्रयोग फसले, परंतु मला आता 1000 वेळा बल्ब कसा बनवू नये याच्या पक्क्या पद्धती माहिती झाला. काय दृष्टिकोन होता ना. म्हणजे 1000 प्रयत्न करून सुद्धा हा माणूस थकला नाही आणि प्रत्येक प्रयत्न करत असताना आशावादी राहिला. असा दृष्टिकोन होता, म्हणूनच परिस्थिती त्याच्या पुढे झुकली. आणि आपल्याला हेच लक्षात ठेवायचे. आपले अविरत प्रयत्न करणंच आपल्याला तारेल आणि आपलं आशावादी राहणं कायम आपल्याला जिवंत ठेवेल. तेव्हा प्रयत्न करत राहूया, आशावादी राहूया. धन्यवाद.